संगोपंत देवराव विठ्ठल नाना काळ शहाण्यात 3.5 शहाणे बुद्धीचे सबळ सेवे सदा श्रीमंतांच्या जवळ। ही शाहिरी रचना आहे राम जोशी या गाजलेल्या शाहिराची। उत्तर पेशवाईच्या काळात होऊन गेलेला हा शाहीर 3.5 शहाण्यांबद्दल उल्लेख करतोय। बऱ्याच वेळा आपण 3.5 शहाण्यांचा उल्लेख वाचलेला किंवा ऐकलेला असतो, पण ही 3.5 शहाण्यांची भानगड नेमकी काय आहे आणि ते कोण हे जाणून घेऊ, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पेशवाईतील 4 व्यक्ती त्यांना 3.5 शहाणे असे ओळखले जाते। त्यातील पहिला शहाणा म्हणजे सखाराम बापू बोकील, दुसरा शहाणा देवाजी पंत चोरखडे, तिसरा शहाणा म्हणजे विठ्ठल सुंदर। हे झाले 3 शहाणे। आता राहतो अर्धा शहाणा, तर हा अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणीस। त्यामुळे सुरुवातीच्या राम जोशीच्या ज्या शाहिरी रचनेचा उल्लेख केलाय त्यात संगोपंत देवराव विठ्ठल नाना काळ यातील संगोपंत म्हणजे सखाराम बापू बोकील, देवराव म्हणजे देवाजी पंत चोरखडे, विठ्ठल म्हणजे विठ्ठल सुंदर आणि नाना म्हणजे नाना फडणीस। तर तत्कालीन परिस्थितीत झालं असं होतं की उत्तर पेशवाईत सर्वत्र अनागोंदी पसरली होती। खुद्द पेशवाच म्हणजे दुसरा बाजीराव ऐशोआरामी जीवन व्यतीत करत होता। राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊन राज्य अस्ताला जाईल अशी परिस्थिती होती। या अनागोंदींच्या काळात काही शहाणी माणसं नीट राज्यकारभार हाकत होती, त्यामुळे त्यांना 3.5 शहाणे ही उपमा दिली जाते। ही आहे 3.5 शहाण्यांची हकीकत। 3.5 शहाणे आणि त्याबद्दलची ही माहिती आवडल्यास जरूर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आवर्जून सबस्क्राईब करा।